काही दिवसांपूर्वी कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना धमकीवजा एक व्हिडिओ तयार केला होता आणि तो सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झाला। आता त्याच संग्राम भंडारे यांच्या विरोधात पुण्यात बॅनरबाजी केल्याचं पाहायला मिळतंय। शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडनं हे बॅनर जे आहे ते पुण्यातल्या ठिकठिकाणी आपल्याला लावण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। त्यावर भंडारे यांचा फोटो असून त्यांच्या फोटोवर ही फुली मारण्यात आलेली आहे आणि जाहीर निषेध त्यांच्या वक्तव्याचा या फ्लेक्सच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। जे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचे कोथरूड विधानसभाचे गिरीश गुरनानी आपल्यासोबत आहेत। काय नेमका या फ्लेक्सचा अर्थ आहे आणि तुम्ही नेमकं लावायचं कारण? ही लढाई तुकारामा विरुद्ध नथुरामाची आहे। नथुरामांचा गोडावे गाणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये त्यांचा काही उपयोग नाही आहे। ही महाराष्ट्रभूमी आहे आणि ही महाराष्ट्रभूमीची काही पावित्र्य आहे। ते पावित्र्य जपण्याचं काम आम्ही सर्व युवक करत आहोत आणि हे समाजकंटक आहेत। या समाजकंटकाचं हे समाजामध्ये काही बदल घडू शकणार नाहीत। हे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत। त्यामुळे हे फलक लावून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो। आपण बघू शकतो की या ठिकाणी भंडारे यांचा फोटो लावलेला आहे। काही दिवसांपूर्वी एका गाडीत बसून त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात धमकी दिली होती आणि आता त्यांचाच जो विरोधवजा फ्लेक्स जो आहे तो पुण्यात आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।